जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपण पाहूयात पवनचक्की आपल्या भागाला शाप की वरदान. कारण पवनचक्कीमुळे आपल्या परिसरामध्ये वाहन कशा पद्धतीनं रस्त्यामध्ये पार्किंग असेल, रस्त्यामध्ये होणारा चिखल असेल, याकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने आपणास प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की प्रशासनानं पवनचक्कीचे जे लाड पुरवत आहे हे तात्काळ थांबवावे. एखादी घटना घडल्यानंतर घटना का घडली म्हणून विचार करण्यापेक्षा घटना घडायच्या अगोदर जर आपण काळजी घेतली तर खूप चांगलं होईल. गेल्या 8 ते 10 दिवसापासून ही गाडी या ठिकाणी उभा आहे. मित्रांनो, विचार करा, हा पुढून लोहाऱ्याला जाणारा रस्ता आहे. जर 2 वाहनं या ठिकाणी आली तर रस्त्याला जायला रस्ता असेल का? वाहनं जायला रस्ता असेल का? या ठिकाणी शाळकरी मुली गावाकडे जात असताना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत. मित्रांनो, रस्त्याच्या बाजूला उभं करून रस्त्याची झालेली अवस्था आपण पाहू शकता. कशा पद्धतीनं प्रशासन जाणून बुजून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, कशा पद्धतीनं रस्ता हा खराब झालेला आहे आपल्याला बघायला मिळेल. हा रस्ता आहे धानोरी ते हिप्परगा या हा रस्ता आहे. येथे जाणून बुजून दुर्लक्ष करत असलेलं प्रशासन आपल्याला पाहायला मिळत आहे. आमची नागरिकांच्या वतीने एवढीच विनंती आहे की येथे जमा झालेला तात्काळ खडक असेल, चिखल असेल, हा बाजूला करून पवनचक्कीला आमचा विरोध नसून पवनचक्कीच्या माध्यमातून होत असलेली अपघात असेल किंवा होत असलेली रस्त्यावरील घाण ही तात्काळ पवनचक्कीच्या डिपार्टमेंटने थांबवावी, स्वच्छ करावी, एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. पवनचक्की खऱ्या अर्थानं आपल्या भागाला शाप की वरदान हे तुम्हीच कमेंटच्या माध्यमातून सांगावं. यावं अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. या व्हिडिओची प्रशासनानं जर दखल नाही घेतली तर योग्य वेळी हे खूप मोठ्या प्रमाणाचं जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. मित्रांनो, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी कट करण्यात आलेली आहे. रस्त्यावरती चिखल मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. पवनचक्कीच्या गाड्या ह्या मोठ्या असल्या कारणानं ज्यावेळेस ती चिखलातून बाहेर शेतातून येतात त्यावेळेस रस्ता पूर्ण हा चिखलमय होत आहे. त्यामुळे प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की किमान चिखल तरी दूर करावा. एखादी घटना घडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वी जर तो टाळला तर लक्षात येऊन जाईल. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने रस्त्याच्या वरती चिखल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, मी आणखीन एक व्हिडिओ टाकणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला चिखलमय झालेला रस्ता पाहायला मिळेल. व्हिडिओ कंटिन्यू करा. आपली पवनचक्कीला विरोध नसून पवनचक्कीच्या माध्यमातून होत असलेली जे रस्त्यावरची घाण आहे ती तात्काळ थांबली पाहिजे, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही रस्त्यामध्ये बघू शकता कशा प्रकारे घाण झालेली आहे. ही घाण तात्काळ प्रशासनाने संबंधित डिपार्टमेंटला सांगून धुवून घेण्यात यावी. एखाद्या नागरिकाची या बाईकवरून ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतरनं पश्चाताप करण्यापेक्षा आता जर तात्काळ सोयीसुविधा केल्या आणि ही घाण स्वच्छ धुवून घेतली तर होणारा अपघात नक्कीच टळेल. काळजी घ्या, आनंदित रहा, सतर्क रहा.